होतात आणि तुमच्याकडनं त्यांना प्रतिसाद पाहिजे, टाळ्या जोरात पाहिजेत, आवाज जोरात पाहिजे. अजून येत नाही. जरा एका दोन हाताचा वाजून दाखवा. आंगनवाड़ी कार्यकर्ता, सेविका, सहायिका, मिनी बहनों से जुड़ी आज के इस वीडियो में हम एक नई अपडेट के बारे में बात करने वाले हैं, जो कि आप सभी आंगनवाड़ी कार्यकर्ता, सेविका, सहायिका के लिए महत्वपूर्ण होने वाली है। आप लोगों से रिक्वेस्ट है कि इस पूरी वीडियो को आप सभी अंत तक जरूर देखिएगा। या टाळ्याने माझ्या भाषणासाठी न वाजून घेतल्या, तर तुमच्या हातात काय ताकद आहे. जे हात जनतेची सेवा करतात, म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही देशाची सेवा करता, ते सेवा करणारे हात जर एकमेकावरती आपटले तर आवाज एवढा येतो. सरकारच्या कानाखाली आपटला तर केवढा मोठा येईल. एका गोष्टीचं मला नक्कीच एक नाही म्हटलं तरी खेळ आहे, जरूर आहे. कारण मधल्या काळामध्ये मी मुख्यमंत्री होतो. काल पाटील साहेब आले, रानडे साहेब आले, त्यांनी मला आजचं आमंत्रण दिलं आणि मी त्यांना प्रश्न केला, मी काय म्हणून येऊ तुमच्याकडे, मी मुख्यमंत्री होतो ना, पण मुख्यमंत्री असताना मी काही करू शकलो नाही. मग त्यांनी मला सांगितलं की उद्धवजी, तुमच्या बाबत हा प्रश्न आमच्या कोणाच्याही मनात नाही, कारण तुम्ही ज्या काळात मुख्यमंत्री होता त्या काळात पूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत होता. आणि हा सामना, माझं नाव पहिल्या 5 मुख्यमंत्र्यात येत होतं. हे माझं नाव नव्हतं, हे तुमचं सगळ्यांचं नाव होतं. कारण मेहनत तुम्ही करत होता. घराघरामध्ये जाऊन कोरोनाचा रुग्ण शोधणं, त्याला औषध पाणी देणं, त्याची हवाली पुसणं, हे सगळं तुम्ही करत होता. आणि आज सुद्धा डिसेंबर पासून तुमचा हा लढा सुरू आहे. ऐकतंय सरकार? म्हणजे आता काही 2-3 प्रश्न पाटील सर तुम्ही बोलत तेच मी घेतोय. त्यांनी विचारलं, नवरा ऐकतो का? अरे हो की नाही? त्यानं तेच म्हटलं, नवरा म्हणजे काय सरकार आहे ना ऐकायला? मग नवरा ऐकतो तर सरकार का नाही ऐकत? कारण आपण अजूनही एक थोडीशी करुणा, दयाबुद्धी तुमच्या मनामध्ये. प्रत्येक वेळेला आंदोलन पेटलं की मंत्री येतात आणि मग जरा हे अधिवेशन जाऊ द्या, पुढच्या अधिवेशनात आम्ही याचा निकाल लावतो. अरे पहिल्या पुढच्या अधिवेशनात पहिले तू टिकशील का? तुझं सरकार राहील का? तुला दिल्लीतनं जसं बोलतं जातं करावं लागतं तसं तू करतोस. मी नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात